संजयजी शिरसाट साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सगळ्यांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। समस्त छावणीकर मित्र परिवाराच्या वतीने संभाजीनगरचे लाडके असे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। जाधव परिवाराच्या वतीने त्यांना ओवाळून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। अतिशय सुंदर असा हा सोहळा, अतिशय रुबाबदार असा हा सोहळा। खरं तर हा ऐतिहासिक दिवस आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासाचा अतिशय मोलाचा दिवस आहे आणि खास करून आपल्या छावणी परिसरासाठी अतिशय आनंदाचा असा हा क्षण। आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचे लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेबांचं आगमन या मंचावरती एका जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। आणि नेते आदरणीय विकासजी जैन साहेबांचं या ठिकाणी आगमन, त्याचप्रमाणे तरुण आणि तरफदार नेतृत्व शिवसेनेचा एक बुलंद आवाज। पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचा सत्कार आपण आयोजित केला आहे आणि सर्व बांधव या ठिकाणी जमलेले आहोत। मान्य संजयजी शिरसाट साहेब, अशोक सैन्यजी यादव, विकासजी जैन, सर्वश्री राजेंद्र भाऊ जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विजयभाऊ वागचौरे, माजी सभापती अंबादासभाऊ मस्के, मुळे ॲडव्होकेट मुळे, आमच्या छावणीचे सर्वश्री प्रशांतजी तारगे, बाबाभाऊ आताच आमच्या या पश्चात प्रवेश करणारे, आनंद होतो। ठाकूरजी साहेब, तुमचं नाव घेतल्यावर आहे ना आम्हाला ते जास्त ताण पडत नाही। लोक जमा करायचे, पब्लिक सिटी यायची, कारण आम्ही फक्त व्हॉट्सअपवर ग्रुपवर मेसेज टाकला आणि एक 100 फोन केले, तर हे स्वरूप आहे। फक्त तुमच्या नावाचं कौतुक आहे, हे तुमच्या फक्त नावाची ताकद आहे। जेव्हापासून तुमच्या संग जोडलो सर्व आनंदी आनंद आहे। काहीच म्हणजे पप्पू भैया वर्माला विनंती करतो, विजयजी चौधरी विनंती करतो, तुम्ही यावर स्टेजवर जागा आहे आपल्याला बसायची। आणि विशेषतः साहेबांचं आपल्या छावणी वासियावर खूप प्रेम आहे। छावणीला कधी त्यांनी उन्हा पडू दिलंच नाही। या इलेक्शनच्या दौरांमध्ये साहेबांचे परत मी भाषण ऐकलेत, साहेबांच्या परत बाहेर होतो, प्रचारही करत होतो, हक्कानं प्रचार करत होतो। पण जेव्हा साहेब आपल्या टकसाळी मंगल कार्यालयामध्ये प्रचार कार्यालयामध्ये साहेब भाषण करायचे, साहेबांना लांबचं दिसायचं, साहेबांचं जवळ होतं दिसतच होतं, पण विशेष करून साहेबांना लांबचं दिसायचं। मी आमदार होणार म्हणजे साहेबांची ती दूरदृष्टी आहे, जे होणार आहे ते साहेबांना आधीच कळतं। नंतर म्हणे मी मंत्री होणार, साहेबांनी ती पण बाजी मारली। साहेबांचे एक एक शब्द खरे ठरत आहेत। साहेब नंतर म्हणे 100% 101% मी या जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री होणार। साहेब धन्य आहे तुम्हाला आणि तुमच्या शब्दाला, म्हणजे ह्या शब्दामध्ये तुमच्या ज्या ताकद आहे या ताकदीचं खरं कौतुक। जे तुम्ही पद स्वीकारलं आणि सर्वच गोष्टीनं या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वजण एकीकडं प्रवास सुरू झाला। जो कोणी इकडं तिकडं फिरत होते ते सर्व तुमच्या  तुमच्या शब्दानं तुमच्या प्रेमानं
आता मागं आम्ही एक 15 दिवसापूर्वी शिर्डीला कार्यक्रम घेतला होता. साहेबाचं प्रेम त्या साहेबच्या आमच्या मंडपम वेलफेअर असोसिएशनच्या मंडपच्या प्रदर्शनाला 16 एकरमध्ये ते प्रदर्शन होतं. तिथं उद्घाटनाला आले होते. तिथं साईबाबाची प्रतिमा होती. तिथं साहेब त्या साईबाबाच्या प्रतिमेला हार घालायचा होता आणि मी पण साहेबाच्या बरोबर होते. पण साहेबाचं इतका बारीक जीवता निघाल भाजी म्हणजे आपल्यावर साहेब इतकं प्रेमानं हक्कानं बोलणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे ते आपले संजय भाऊ शिरसाट साहेब. सर्वांसाठी सर्वच बोलणार आहेत. माझ्या आधी आमचे लाडके माजी महापौर अशोकजी साने यादव त्यांनी थोडक्यात त्यांचा प्रस्ताव करावं. अण्णा साहेबांना माहित आहे अण्णा सुरू झाले का कुठपर्यंत जाते. तर मी विनंती करतो अण्णाला की अण्णाने थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नंतर मग साहेब म्हणतील म्हणजे नंदूभाऊ आहेत, विजूभाऊ अप्तर आहेत, अंबादाजी म्हटके आहेत, आमचे लाडके नेते राजूभाऊजी आहेत, विकासजी आहेत आणि सर्वांच्या भाऊ तर 100% बोलणार आहेत. जास्तीत जास्त भाऊ बोलणार आहेत. सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि इथे जेवढे जमलेले आहेत हे फक्त भाऊच्या मार्गदर्शनासाठी भाऊ जे सांगतील त्याच्यासाठी भाऊचे 2 शब्द कानी पडावं आणि सावधाचे वचन घ्यावे त्याच्यासाठी इथं जमलेले आहेत. आणि सर्वांनी माझ्या शब्दाला मान दिला. साहेबाच्या नावासाठी इथं आले, नावाचे साहेबाच्या प्रेमापोटी इथं आले. मी सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार तालियों के साथ माननीय शिरसाट जी साहब का स्वागत छावनी वासियों की तरफ से सब करेंगे. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून आजच्या या छावणी अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याची माणसं असणारा हा छावणी परिसर आणि अशा या छावणी परिसरामध्ये आमचे मित्र रखमाजी जाधव यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय भाऊ शिरसाट यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सत्कार मूर्ती आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, मंचावर उपस्थित आमचे मित्र शिवसेनेचे सन्मान्य जिल्हा प्रमुख आदरणीय राजेंद्रजी जंडाळ साहेब, सहसंपर्क प्रमुख माजी महापौर आदरणीय विकासजी जैन साहेब, महापौर राहिलेले आमचे आदर्श अशोक सायन्नाजी, मंचावर उपस्थित सन्मान्य या ठिकाणी काळे साहेब आहेत, ठाकूरजी आहेत, रखमाजी, विजय वागचौरे, राहुल एलदी, अंबादाजी मस्के, आमचा नंदू, सर्वच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो, भगिनींनो, आजपर्यंत मी इतके सत्कार बघितले, परंतु या सत्काराला एक वेगळं महत्त्व आहे. कारण साहेबांच्या सासरवाडीत होणारा हा सत्कार सोहळा आहे. आज ज्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे असे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब ज्यांनी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला, असे आमचे रखमाजी मामा जाधव, माझे सहकारी ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन या ठिकाणी केलं, असे नंदकुमारजी घोडले साहेब, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी त्यांचंही मार्गदर्शन झालेले असे अण्णा विकास भाऊ जैन, विजयजी वागचौरे, अंबादास अण्णा मस्के, ॲडव्होकेट राजेश काळे साहेब, ठाकूरजी, बाबाजी तायडे, समोर बसलेले पप्पूजी वर्मा, संजयजी गारोल, आमचे मित्र विजूजी चौधरी, उपस्थित असलेले छावणीमधील सर्व आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, जमलेले माझे सर्व बंधू भगिनी, गेल्या अर्ध्या तासापासून या सर्वांचं भाषण मी ऐकत होतो आणि मलाच प्रश्न पडला होता की मला बोलवले कशासाठी.
आल्याबरोबर थोडं चांगलं वाटलं, एखादी फेटा बांधलात, कान एवढे दुखायला लागले, पण तू काय करता, फेटा चांगला दिसला पाहिजे म्हणून 2 वेळा चष्मा काढला, पुन्हा लावला. मी म्हणलं फेटा बांधलाय, आता थोड्या वेळाने हार येईल, परंतु हार काही आलाच नाही. मग सत्कार कसला होता हे मलाच कळालं ते. बरं, रखमाजी एवढा पेटलेला होता, मी त्याला पहिल्यांदा एवढं भाषण करताना पाहिलं. मग त्याच्याही लक्षात आलं, अरे एक गोष्ट राहिली, हार बाजूला ठेवलेला आहे, आपण काही टाकला नाही. मला म्हणतो, भाऊ तुमच्या भाषणाचे पहिले हार टाकू का? मी म्हटलं भाषण झाल्यानंतर टाक, नाही तर लोक उठून जातील. 2-4 दिवसापूर्वी अचानक त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्हाला छावणीमध्ये तुमचा सत्कार ठेवायचा आहे. एक आहे की आमचं एक नातं वेगळं आहे. रखमाजीचा शब्द मी टाळत नाही, माझा शब्द रखमाजी टाळत नाही. त्याचा शब्द मी जर टाळला तर माझा लॉस होत नाही, पण माझा शब्द जर त्यांनी टाळला तर त्याचा लॉस होतो, एवढं मात्र खरं आहे. निवडणुकीचा काळ होता. दुसऱ्या एका मोठ्या नेत्याची सभा तर सांस्कृतिक मंडळावर होती. आता ठरल्याप्रमाणे रखमाजी हा सर्वच पक्षाचा नेता होता. त्याला त्याची आता ऑर्डर आली. मला विचारतो, भाऊ काय करायचं? अरे ते तुझा व्यवसाय आहे, तो तुझा धंदा आहे. कोणत्या पक्षाचा नेता कोणासाठी चेंज करतो त्याच्याशी काय घेणं देणं, म्हणजे तू काम कर. परंतु त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा शंका येत होती की मी जाऊन तिथं स्टेजवर काम केलं, काही जर गडबड झाली तर भाऊ माझ्यावर नाराज होतील, म्हणून त्यांनी त्याच्या माणसाला पाठवलं, पण त्या स्टेजकडे काही गेला नाही. अरे नगरसेवक साठी होण्यासाठी एवढं काही करावं लागत नाही. नगरसेवक तू होणारच आहेस ना. आणि म्हणून मी त्याचा शब्द कधी टाळत नाही. 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मला सत्कार ठेवायचा आहे. मी क्षणाचा विचार केला नाही. आता एक मंत्री महोदय वाट पाहत आहेत. जवळपास 7:30 वाजेपासून अतुल सावेजी, त्यांना माझा एक जॉईंट कार्यक्रम आता मेनर हॉटेलमध्ये आहे, म्हणजे त्या ग्राउंड मध्ये आहे. मोठा कार्यक्रम आहे. परंतु रखमाजीला टाळायचं नाही किंवा त्याच्या कार्यकर्त्याला टाळायचं नाही, यासाठी मी आलो. दरवेळेला वेगवेगळ्या माध्यमातून मी तुमच्याकडे येत असतो. छावणी मी ती पाहिलेली आहे. छावणीला फक्त अशोक सायांना इथं जी पोरगी केली तेच दिसते. अरे मी लय काही कुठं नाही या छावणीमध्ये केलेलं तुम्हाला माहित नाही. आणि अशोक सायांना जेवढं मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखत नाही, का कमाल झाली. अरे छावणीमध्ये माझे सर्व मित्र क्लासमेट इथं होते. लहानपण माझं जे आहे छावणीमध्ये तुम्हाला माहित नसेल. मी माझ्या सासूरवाडीला सुद्धा सांगितलं नव्हतं, ना तर म्हणशील इतका कसं अशा माणसाला आपली पोरगी द्यायची का. मी या डिलक्स बेकरी मधून 90 पैसे डझनाचे टोस्ट घेऊन जायचो, सकाळी विकायचो. त्याचे 1 रुपया 20 पैसे व्हायचा. आमच्याकडे कोंबड्या होत्या घरी. गुरुवारचा बाजार असायचा. कोंबडी घेऊन यायचो. छावणीच्या पुलावर जवळच ते कोंबडी विकत घेणारे लोक अडवायचे. 20 रुपये देतात का 25 रुपये देतात. असं वाटायचं पुढे गेलं का आणखीन रेट वाढेल म्हणून. बाजारात बसलं तर आणखीन रेट वाढेल म्हणून. 4 आण्याचं ते त्या टायमाला होता. बाजारात घुसायचा, ते देऊन बसायचं. आता जो माणूस मला छावणीच्या पुलाजवळ भेटायचा तो त्या टायमाला 20 रुपये देता का 25 रुपये देता का म्हणून जायचा. मला वाटलं 26-27 रुपये भेटतील. 5 वाजेपर्यंत कोंबडी विकल्या जात नव्हती. त्याच माणसाला मी 18 रुपयाला विकायचो. आता हे अनुभव तुम्हाला माहिती आहेत का? म्हणून छावणीची नातं माझं कसं आहे, छावणीचे लोक कसे आहेत मी चांगलं ओळखतो. हे सगळं जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या घडत असतात सहज. मी नगरसेवक झालो त्या टायमाला वाटलं होतं मला की मी नगरसेवक झाला तर मी बास नगरसेवक झालो. एकदा नाही 2दा नगरसेवक झालो. आमदार झालो. आमदार
एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा झालं. आणि मी जर मनात आलो ना तर पाचव्यांदा सुद्धा आमदार मीच होणार आहे, आता मी आजच सांगतो. पण मला कंटाळायला आता. जेवढं काय अचिव्हमेंट करायचं होतं, जेवढं काय मिळवायचं होतं ते मिळालं ना आपल्याला. काही लोकांना असं वाटायचं निवडणुकीच्या काळामध्ये जे काही प्रसंग आले, अनेक जण ठरवून टाकलं होतं त्यांनी, इसके इतने वोट, उसके उतने वोट, उसके उतने वोट और इतने वोट आ गए चुन. मी कार्यकर्त्याला सांगायचं अरे असं नसतं होत रे, तुम्ही का चिंता करता. मी आयुष्यामध्ये एवढ्या निवडणुका लढल्यात, मला माहिती ना कसं घरीत बसवायचं ते. पण तरी कार्यकर्त्याच्या मनामध्ये माझ्यापेक्षा जास्त कन्फ्युजन होतं की त्यांना वाटायचं खरंच बरं. लोक त्या टायमाला आकडे भी असे सांगतात ना, ये समाज के इतने वोट है, वो समाज के इतने वोट है, वो समाज के. जर त्याची टोटल केली, मतदान आहे 4.25 लाख आणि त्याची टोटल केली तर ती होती 7 लाख. म्हणजे ते कळतच नाही अरे हे झाले कुठून एवढे. परंतु त्या आनंदामध्ये ते असतात. मग इतने उनके सबके मिला के इतने वोट हो गए, अब इनके पास वोट कहाँ बचे. अरे जेव्हा आम्ही हे सर्वजण एक निर्णय घेतला, एकदा निर्णय घेतला की आपल्याला वेगळ्या बाजूने जायचंय, आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही, हे जेव्हा ठरवलं त्या टायमाला मी एकटा होतो, एकटा. आज माझ्या बरोबर कोण कोण आहेत, सर्व मान्यवर आहेत. नंदू घोडले आहे म्हणजे कोण कोण आहेत समजून घ्या. विकास जैन आहे, सर्वजण आहेत. अरे आता संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर जे जे राहिले, सायना जी मैं भूलता नहीं, जिंदगी में मैं किसको डरता नहीं, और जो दिमाग में बैठा उसको कभी छोड़ता नहीं, इसका ख्याल में रखिएगा. आपला स्वभाव थोडासा विचित्र आहे. आपण कधी कुणाच्या नादी लागत नाही आणि जो नादी लागला त्याला कधी सोडत नाही. पहिल्यांदा मी असंच करायचो. एखाद्याने विरोधात काम केलं, जाऊदन भाऊ जो होता है इलेक्शन में थोड़ा बहुत होता है, थोड़ा बहुत आपल्या माणसाचं सोडून द्या. ज्या ज्या माणसांनी या छावणीमध्ये सुद्धा मी एक एक गोष्टीची मी दखल घेत होतो, प्रत्येक गोष्टीचे बारकाईने पाहत होतो. ज्यांची अवकात नाही ते सुद्धा काय बोललेत ना हे माझ्या डोक्यात आहे. आणि म्हणून आप टाइम तो हमारा भैया, आप सिर्फ मंत्री नहीं, ये जिले का पालक मंत्री हूं मैं. अब क्या करने का है ये सोचना मेरा काम है. अब ये सभी डिपार्टमेंट का हेड मैं हूं. ये छावनी के लाकअप में हम रात रात दिन दिन दो दिन रहे. आज वो लाकअप में जाने की तो बात दूर ही रही, वो लाकअप बैठे हुए इंस्पेक्टर को भी बोल दिया कि इधर आना है, अभी 5 मिनट में तो वो आएगा, क्योंकि वो अधिकार संविधान ने मेरे को दिया है, त्या बाबासाहेबांच्या घटनेने दिलेला आहे. आपण त्याचा मिसयूज करणार नाही कधी. मला काहीतरी अधिकार मिळाला, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मला असं करायचंय, मला रस्त्यावर दादागिरी करायची, मला याला मारायचंय, मला याला शिव्या द्यायच्या, हे धंदे आपले नाही. मला या जिल्ह्यासाठी चांगलं काय करता येईल ते करायचं काम आपलं असणार आहे. ती पहिली सुरुवात आपण केली पाहिजे. कालच 6 ठिकाणी, एक ठिकाणी रेड पडली, ते 6 गोडाऊन सील केले. पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जे चांगलं काम असेल तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहू. काल रात्री पुन्हा शिल्लखान्यामध्ये गांजाचा फार मोठा अड्डा तो पकडला गेला. त्याच्या 1 दिवस अगोदर रात्री नारेगावला चरस गांजाचे ते बटन काय म्हणतो ते बटन पकडले गेले, गाड्या पकडल्या गेले. आता या जिल्ह्यामध्ये हे सर्व ऍक्टिव्ह झालेलं आहे. वाळू माफिया असेल, भूमाफिया असेल, जास्त करून भूमाफिया जे आसपास फिरतायत ना, त्या भूमाफियाला सुद्धा आपण ठिकाणावर आणणार आहे, लक्षात ठेवा. अरे आयुष्याची पुंजी असते तुमच्या लोकांची. सर्वसामान्य माणूस आयुष्याची पुंजी जमा करतो, एखादा प्लॉट घेतो, तो इलिगल आहे म्हणून दुसरा येऊन कब्जा करतो, त्या टायमाला ते घर उद्ध्वस्त होतं. याची जाणीव कधी ठेवाल का नाही तुम्ही? म्हणून त्यांना सुद्धा त्यांचे रस्ते आता आपल्याला दाखवायचे. ही जबाबदारी आपल्याला तुमच्या आशीर्वादामुळे मिळाली. मी हे पालकमंत्री पद मिळालंय, मी माणूस मोठा झालोय, माझ्या पुढं मागा पोलिसांच्या गाड्या आहेत, हे त्याचा अभिमान बाळगणारा मी माणूस नाहीये.
मला आजही सर्वसामान्याबरोबर सर्व कोणीही असो, लहान मुलगा जरी असला तर माझ्याशी हात मिळवतो, तर मला ते बरं वाटतं. ते यासाठी की त्या मुलाचं माझ्यावर आजही तेवढंच प्रेम आहे. जो पहिले होते तो आजही मानतो संजू भाऊ हे आपले आहेत म्हणून. मी अनेक ठिकाणी सांगतो, इतके वर्ष राजकारणात गेले ना, 2 वेळा नगरसेवक होता. हा ठाकूर माझ्या बरोबर होता. यांना सर्वांना मी शिकवलं. पहिल्यांदा नगरसेवक मी अनेक ठिकाणी हे पुन्हा पुन्हा रिपीट यासाठी करतो की माणसाने कसं वागलं पाहिजे. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्या टायमाला संजू भाऊ होतो. दुसऱ्यांदा नगरसेवक झालो, मला वाटलं आता काहीतरी प्रगती होईल, तरी संजू भाऊच राहिलो. तिसऱ्यांदा आमदार झालो, म्हणजे पहिल्यांदा आमदार झालो संजू भाऊच, दुसऱ्यांदा आमदार झालो संजू भाऊच, तिसऱ्यांदा आमदार झालो संजू भाऊच, चौथ्यांदा आमदार झालो तरी संजू भाऊ. कोणी मंत्री मला म्हणतच नाही. ही खऱ्या अर्थानं आपल्या यशाची पावती आहे. ज्या माणसाने मनापासून आपल्याला एक नाव दिलं, जो आपलं समजतो. मंत्री आज आहे उद्या नाहीये. मी आता ज्या कलेक्टर ऑफिस मध्ये बसतो ना, 15 वर्षे मी समोर बसत होतो आणि काही लोक वर बसत होते. मी त्यांच्याकडे पाहायचो, अध्यक्ष महाराज मला बोलायचं. आज परिस्थिती बदलली. आता मी त्या कलेक्टर ऑफिस मधल्या वरच्या खुर्चीवर मी बसतो आणि जे त्या खुर्चीवर बसत होते ते समोर बसतात. फरक पडला का नाही? मी विधानसभेमध्ये असताना त्या विधानसभेच्या सर्वोच्च खुर्चीवर मी बसलेलो. अनेक वर्ष त्या खुर्चीवर बसतो. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, कोणी असेल, कोणता आमदार असेल, बोलायचं असेल तर त्याला मला विचारावं लागायचं. ते त्या काळातही मी निर्माण केलं. परंतु आज मला स्वतःहून जी जबाबदारी आली, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपला प्रयत्न असेल. म्हणून रखमाजी, आज जे तुम्ही सत्कार ठेवला त्याचं मला मनस्वी आनंद यासाठी होतो की मी या तुमच्या माध्यमातून या लोकांशी बोलू शकतो. नसता माझ्या गाड्या तर वाव करत जाणार, लोक पाहणार, परंतु त्याच्याशी संवाद जर साध्य केला नाही तर त्यांनाही वाटतं आपला माणूस असून सुद्धा आपल्या बाजूने गेल्यानंतर सुद्धा त्याच्याशी बोलता आलं नाही. ही संधी तुम्ही दिलेली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं आता राजकारणाची तुमच्या या निवडणुकीच्या याच्या सर्वीची सुरुवात झालेली आहे. छावणीमध्ये आपलाच नगराध्यक्ष राहील, त्याबद्दल दुमत नाही. आणि कोणाकोणाला निवडून आणायचं हे मला माहिती आहे. तुम्हाला तर काय तुमचा वाढ हाच आहे. इथून तर काय आता बाकीचं तर काही राहिलेलंच दिसत नाही. 10 वर्षापूर्वी झाला असता. जे बडबड करत होते ना ते कधीच संपले असते, परंतु तुम्ही ऐकलं नाही. संजय शिरसाटचं ऐकलं तर माणूस मोठा होतो, एवढं लक्षात ठेवा. संजय शिरसाट जो बोलेगा वो करेगा. आता चिठ्ठी दिली, साहेब पोहोचलेत. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानताना एक तुमच्याकडून एक सुद्धा अपेक्षा सुद्धा करतो. हे जे काही प्रेम दिलेलं आहे हे प्रेम कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. सत्ता येईल, सत्ता जाईल, परंतु तुमचं आणि माझं नातं कधीच तुटता कामा नये एवढी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.